शिवजयंतीनिमित्त आयोजित स्वराज्य रथ सोहळा 2025मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्त 90पेक्षा जास्त शिवघराणे एकत्र येऊन शिवकालीन घराणे एकत्र येऊन इथे शिवजयंती साजरी करतात। शिवरायांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त मानवंदना करतात। चला बघूयात यावर्षी कोणकोणते आणि किती घराणे यावेळेस सामील झालेत स्वराज्य रथ सोहळ्यात। संपूर्ण पुण्यनगरी आज ढोलताशाच्या आवाजात दुमदुमत आहे। मावळ प्रांतातील 90पेक्षा जास्त शिवकालीन घराणे इथे एकत्र येऊन शिवरायांना मानवंदना देतात। 90पेक्षा जास्त शिवरथ इथे स्वराज्य रथ सोहळ्यात आयोजित होतात। चला बघूयात। स्वराज्य रथाची सुरुवात ही समितीच्या रथाने चालू होते, ज्या रथाचे नाव शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेबांच्या नावावर ठेवलेले आहे। आणि या रथानंतरच सुरू होतात मानाचे सरदार आणि त्यांच्या घराण्यांचे रथ। मानाचा पहिला रथ मिळाला आहे हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर आणि पासलकर घराण्याला। मानाचा दुसरा रथ जातो श्रीमंत कान्होजीराजे नाईक जेठे देशमुख आणि त्यांच्या घराण्याला। श्रीमंत कान्होजीराजे नाईक जेठे देशमुख परिवाराच्या वतीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। त्याचबरोबर मानाचा तिसरा रथ जातो हा सरदार कान्होजीराजे बांदल देशमुख घराण्याला। त्याच्या विरुद्ध समजायला रायाची बांधल तसंच शिवरायांना गडावर पोहोचण्याची कामगिरी बांधलांच्या पितापुत्रांच्या खांद्यावर आणि तमाम हिरण साम्राज्य भिवंडीवर या दोन्ही तुकड्यांनी दोन्ही कामगिऱ्या चोख बजावल्या। मानाचा चौथा रथ दिला आहे सरनोबत सरसेनापती यसाजी कंक आणि त्यांच्या घराण्याला। मानाचा पाचवा रथ गेला आहे सिंहगडाचे नरवीर योद्धे तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मालुसरे घराण्याला। सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्वराज्य रथाचं त्याचबरोबर या रथासोबत असलेल्या सर्व मालुसरे कुटुंबियांचं श्री गडवाई तालीम मंडळाच्या वतीनं असा शिवप्रेमी सन्माननीय यानंतर येतात सहाव्या रथाचे हक्कदार मानाजी पायगुडे आणि पायगुडे घराणे। आपणास विनंती आहे, कृपया आपण रथावर येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे। वीर सरदार मानाजी पायगुडे परिवारातर्फे आपला यशस्वी असा सन्मान करण्यात येत आहे। माननीय प्रभाकर अण्णा मोहोळ आपल्याला विनंती आहे, कृपया रथावर येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे।
मानाचा 7वा रथ गेला आहे कान्होजी कोंडे आणि कोंडे घराण्याला. चला कार्यकर्त्यांना विनंती आहे, पुढे चला. पाय उचला, पाय उचला, पाय उचला पटपट. आठव्या रथाचे मानकरी होते बाबाजी ढमढेरे आणि त्यांचे ढमढेरे घराणे, ज्यांची बैलगाडा रथ आकर्षक होता. याचबरोबर या स्वराज्य रथ सोहळ्यात मानाचा 30वा रथ हा गाडे पाटलांचा होता, जो वीर माता धाराऊ यांना समर्पित होता, ज्या संभाजी महाराजांच्या दुधाई होत्या. याचबरोबर जिजाऊ माँसाहेबांचे माहेर असलेले आणि लखुजीराव जाधव या नावाने जाधव घराणे या स्वराज्य रथ सोहळ्यात सामील झाले होते. लखुजीराव जाधव म्हणजे जिजाऊ माँसाहेबांचे वडील. मानाचा 37वा रथ हा समर्पित होता चंद्रवंशी भूपतराव श्रीमंत सरदार लुखजीराव घारे देशमुख घराण्याला, ज्यांच्या कारकिर्दीत त्यांच्याकडे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा अशा 4 किल्ल्यांच्या जबाबदाऱ्या होत्या. मानाचा 91वा रथ समर्पित होता स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक आणि त्यांच्या घराण्याला. अशा प्रकारे 90पेक्षा जास्त शिवकालीन घराणे या स्वराज्य रथ सोहळ्यात सामील झाले होते आणि त्यांचे आकर्षक रथ सर्वांना आकर्षक करत होते. समोर दिसणारा हा रथ प्रतापराव गुजर आणि त्यांच्या गुजर घराण्यांचा होता. हा रथ होता शेलार मामा आणि त्यांच्या शेलार घराण्यांचा, जे सिंहगडाच्या कारकिर्दीत महत्त्वाच्या भूमिकेत होते.
हा रथ होता निंबाळकर घराण्याचा, जो सादर केला होता सईबाई महाराणी साहेबांच्या माहेरच्या निंबाळकर घराण्याने. हा रथ होता अभिषिक्त स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि मोहिते घराण्यांचा. स्वराज्याचे मामा मोहिते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरसे स्वागत. आम्ही या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी महिलांपैकी कोणी येथे शितोळे सरकार घराण्याने सर्वात मोठा आणि सुंदर देखावा सादर केला होता शिवपार्वती यांचा. दीवाने हुए हम फिर भूल गए हम तो सारे. विराजमान
हा रथ होता हिरोजी इंदुलकर यांचा, ज्यांना रायगडाचे आर्किटेक्ट मानले जाते, ज्यात आई भवानी शिवरायांना भवानी तलवार देत आहे. अतिशय सुंदर रथ. गणपती गजपती अश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित हे पूर्ण होणार नाही म्हणून छोट्याशा या पदामध्ये जे काही मला सांगता आलं सादर केलेली आहे, सादर करता आहे. स्वराज्य स्थापनेपासून ते स्वराज्याचा विस्तार होसपर्यंत ज्या ज्या घरांनी मोलाची कामगिरी देऊन स्वराज्यात योगदान केले, त्या सर्व घराण्यांचे या स्वराज्य रथ सोहळ्यात सहभाग झाला होता. पण अंगामध्ये चिलखत असल्यामुळं खणाची कट्यार राजाच्या पाठीवर रयतेची गुरंढोरं मरून हा रथ होता सरदार त्र्यंबकजी नाईक निवंगुणे यांचा आणि त्यांच्या घराण्यांचा.
आलेल्या सर्व शिवभक्तांचे शिवप्रेम युक्त राजे लखुजी जाधवराव ट्रस्ट आलेल्या सर्व शिवभक्तांचं सरदार घराण्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. श्रीमंत सरदार लखुजीराव घाडे यांच्या फुलांनी आरास केलेल्या या सुंदर अशा स्वराज्य रथाचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आम्हीच लढणार मावळे, आम्हीच लढणार सागर शिवबाचं होणार. चंद्रवर्षी श्रीमंत सरदार लखुजीराव घाडे प्रतिष्ठानचे सर्व सभासद, या सर्व सभासदांचे मी चौधरी फाउंडेशनच्या वतीने खूप खूप आभार मानतो. सर्व विनंती
आपला योग्यशीर असा सन्मान केला जाणार आहे. कृपया त्याचा स्वीकार करावा. या कार्यपरिवारातील सदस्यांना विनंती आहे, कृपया आपला सन्मान स्वीकारावा. प्रकारे मावळतीच्या सूर्यासोबत असा पूर्ण स्वराज्य रथ सोहळा इथे संपन्न होत आहे. मनपाच्या ब्रिजवरून सगळे रथ आता आपापल्या दिशेने चाललेत आणि स्वराज्य रथ सोहळा संपन्नच झाला असं आपण म्हणू शकतो. जाता जाता शिवजयंती निमित्त कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहून जा. जय शिवराय.